बिना ज्ञान न उपजे, गुरु बिना मिले ना मोक्ष, गुरु बिना लखो ना सत्य को, गुरु बिना मिटे ना दोष। अर्थातच ज्या गुरुने अगदी आम्हाला मार्गदर्शन केलं ते रोमजी शेडगे यांचा आपण आवाज ऐकलात मायक्रोफोनवरनं आणि पहिल्यांदाच वसई आदिवासी क्रीडा मध्ये त्यांचा होता आवाज गुंजताना या हे 34वे आयोजन आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचे आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय। आमचा लाडका प्रेक्षक राजा मैदानाच्या सभोवताली जॉईन झालेत। अति दर्जेदार क्रिकेट अगदी आपण पाहू शकाल आज उसगावच्या या मैदानावर आज आपण आहोत पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील एक सुंदर असा परिसर आणि या सुंदर अशा परिसरामध्ये क्रिकेटची ही पंढरी आपल्याला पाहायला मिळते। आदरणीय सन्माननीय दामोदरजी शिळका या ठिकाणी उपस्थित झालेत। निलेशजी शिळका यांचे पिताश्री त्यांना मी विनंती करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा। स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला होते सुरुवात जिगर दांडेकर आणि सनी परेड अशी सलामीवीर जोडी मैदानाच्या दिशेने पहिल्या चेंडूवर बॅटची एज लॉंग स्टॉप रिझन सीमा रेषा पार मिळतील धावा 4 आणि हा नशीब पूर्ण चौकार 4 रन्स। एक गूढ गळ्याचा धनी आज आपल्यामध्ये हयात नाहीयेत, परंतु बालम सिंगरचं हे सॉन्ग अगदी सर्वांच्या स्मरणात राहिले। पंच काहीतरी दर्शवताय साइड स्क्रीन रिफ्लेक्शन आहे त्या ठिकाणी जे बाइक्स आहेत सर्वांना विनंती असेल जेव्हा आपण बाइक्स घेऊन याल मैदानाच्या दिशेने त्या पार्किंग लॉट मध्येच आपण व्यवस्थित पार्क करा आणि जे मिरर आहेत ते सर्वात आधी आपण सर्वांनी खाली करा जेव्हा आपण बाइक पार्क कराल। दामोदरजी शेळका वेलकम बाबा, आपलं स्वागत असेल। ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने स्लॉक केलं या चेंडूला। वन बाउन्सचे चेंडू क्लिअर होत असताना इनटू द बेंच वाईडिश मिड विकेट सीमा रेषा पार 4 धावा। स्वर्गीय पप्पू भलते थँक्यू कैलासवासी पप्पू भलते स्मृती चषकाची झलक सबसे अलग आणि संदीपजी घोषे त्यांच्या संपूर्ण सहकार्याने कॅश प्राइज लागलं जात आहे। जिगर दांडेकर याच्या प्रत्येक षटकाराकरिता सूरज कोठावले एसके कडनं 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे। बॅकफुटला जाऊन ग्लान्स केलं जात आहे। खूप सुंदर पेचा स्ट्रोक आहे। पॉइंट रिझन मध्ये लॉंग चेस आहे। जोपर्यंत चेंडूला डीप पॉइंट रिझन मध्ये अगदी फील्ड केलं जात आहे तोपर्यंत या 2 धावा अगदी स्कोर कार्डवर जॉईंट होत आहेत। आई गावदेवी निंबवली संघ म्हणायचं झालं तर या 34व्या आयोजनामध्ये जवळजवळ 34 वेळा उतरलेत मैदानाच्या दिशेने। प्रत्येक मॅच मध्ये अगदी एक नवीन उमेद एक नवीन जोशाने नवीन उत्साहाने उतरलेत। कधीही हार न मानण्याची प्रवृत्ती ही अंगी बाळगून आई गावदेवी निंबवली संघ पुन्हा एकदा प्रयत्न करतायत आणि आपण नेहमीच म्हणतो ना क्रिकेटमध्ये की प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गले आणि ते प्रयत्न अगदी होत असताना बॅकफुट पंच खूप सुंदर पद्धतीने जसा सुईमधून धागा फिरवावा या चेंडूला काढलाय कव्हर पॉइंट आणि कव्हरच्या अगदी मध्यात कव्हर ड्राईव्हचा फटका 4 धावा चौकार। या 4 धावा येतात आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर एकंदरीत जाऊन पोहोचले ते म्हणजे 14 या अंकांवर चांगला स्ट्रोक होता। थोडीशी जागा बनवली आणि अगेन्स्ट रन ऑफ प्ले खेळत असताना लॉफ्ट केलं या चेंडूला 4 धावेकरिता। यावेळेस विकेटचा फटका दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतोय। पॉइंटच्या रिझन मधनं बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषा पार चेंडू झालाय रफू चक्कर मिळतील धावा 4 चौकार। याला म्हणतात सीधे उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पडते आणि तेच अगदी आपण पाहू शकाल जिगर दांडेकरच्या माध्यमातून चांगल्या स्ट्रोकची निवड आणि कणखर सुरुवात आहे। गाडी म्हणायची झाली तर पहिल्या षटकामध्ये टॉप गिअरवर 18 अंकांवर धावफलक आहे। 18 रन्स ऑन अ कार्ड 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर हाफ ट्रॅकर ऑन साइडला फटका एलिव्हेशन तर आहे डिस्टन्स गाठेल का ओहो यावेळेस मिळालं जीवनदान
जुग जुग जिओ असा आशीर्वाद मिळाला आणि थँक्यू सो मच म्हटले जिगर दांडेकर याने. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये होता कारण की बाउन्स होता खूप जास्त. अगदी लिव्ह जर केलं असतं तर पंचांचा सिग्नल आला असतं त्या दिशेने, परंतु अगदी छेडखानी केली. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये होता परंतु त्या दिशेने लॉंग ऑन मध्ये थोडस मिस्टेक झाली आणि अगदी ही गलतीचे मिस्टेक आता महागात पडणार आहे कारण की लयबद्ध आहे जिगर दांडेकर एक एंडने. स्कोर कार्ड 19 या अंकांवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. इकडून 20 या अंकांवर धावफलक आहे आणि अगदी आपण पाहू शकाल हा तिसरा सामना आजच्या दिवसातील आई गौदवी निंबवली आणि साई मौली स्पोर्ट्स मस्करपाडा. पहा उन्हाचा झळाला हा फार प्रचंड आहे म्हणून प्रत्येकाने स्वतःची काळजी ही स्वतः घ्या आणि जी क्रिकेटची साधनं आहेत ती जेणेकरून आपण इथून सवय लावा. कॅप आहेत किंवा गॉगल्स असतील आणि व्यवस्थित पद्धतीने त्या सर्व साधनांचा आपण उपयोग करा. उपाशीपेटू खेळू नका प्रत्येक खेळाडूला मी विनंती करतोय. आणि जवळजवळ आपण मैदानाच्या दिशेने जर आपली तब्येत व्यवस्थित नसेल तर आपण खेळणं टाळा कारण की ती आपण व्याख्या ऐकली ना, दुर्घटना से देर भली. खेळ तर होतच राहील परंतु स्वतः सर्वात आधी स्वतःला सांभाळा हेच मी म्हणेन. परंतु आज क्रिकेटचं परिभाषा ही खूप मोठी बनलंय म्हणून आपण सातत्याने म्हणतो ना, अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या आज माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. परंतु आज प्रत्येक खेळाडूची मूलभूत गरज बनलंय टेनिस क्रिकेट आणि या क्रिकेटने तुम्हा सर्वांनाच वेळ लावलाय. आज लहानांपासून थोरल्यांपर्यंत, थोरल्यांपासून मोठ्यांपर्यंत क्रिकेटमध्ये अगदी ही परिभाषा जोपासताना पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला खूप चांगला फटका, आखू टप्प्याच्या लेनला पिक केला, पिकअप स्ट्रोक, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, चेंडू गेला हवाई सफरवर, विदाउट तिकीट यात्रा, सफलतेचा प्रवास, 6 धावा. थँक्यू. या 6 धावा येत आहेत आणि 6च्या मदतीने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले 25 या अंकांवर हे धावफलक आहे. लयबद्ध झालाय जिगर दांडेकर. प्रत्येक षटकाराकरिता सूरज कोठावले एसके कडनं 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे जिगर दांडेकर करिता आणि हा पहिला षटकार म्हणजे 100 रुपयांचं कॅश प्राइज. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, फटका तेवढा मिस टायमिंग स्ट्रोक अगदी पाहायला मिळाला. त्या दिशेने शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला अगदी उचलून फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव स्कोर कार्डवर मिळते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 26 या अंकांवर हे स्कोर कार्ड. पुन्हा एकदा मिस्टर निकेश गोलंदाजी ट्रॅकवर सॉफ्ट हँडने खेळलाय. हे चांगलं कॅल्क्युलेशन आहे रोहितच्या माध्यमातून. एक एंडे सनी याला पण पाहताय. ठाऊक आहे की जिगर याची बाट लयबद्ध आहे. याला म्हणतात कॅल्क्युलेशन क्रिकेट हाताळणं. क्रिकेटमध्ये कधी एका हाताने टाळी वाजत नाही हे सातत्याने आपण म्हणतोय ना, म्हणून सामंजस्य क्रिकेट हे खूप महत्वाचं आहे. आता इथून सॉफ्ट हँडने खेळला, पुश करो आणि खुश रहो त्या पद्धतीने एकदा 20 स्कोर कार्डवर जॉईन झाले आणि धावफलक 27. एकदा आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक स्थित. जोपर्यंत चेंडूला अगदी उचलून फील्ड केलं जात आहे तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल धाव स्कोर कार्डवर जॉईन होईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले ते म्हणजे 28 या अंकांवर. 28 रन्स ऑन कार्ड, 28 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. निलेश गायकर यांना सुद्धा आपण पाहत आहे. अगदी सूरज कोठावले असतील, अनिकेत कामनकर त्यांचे संपूर्ण सहकारी, त्यांच्या अगदी संकल्पनेतून अगदी ही स्पर्धा. ऑन साइडला बॅकलिपचा उपयोग केला सनी परेड्याच्या बॅटमधनं. खरबूजों को देखकर खरबूजा भी रंग बदलता हुआ. 6 षटकार. संदीप घोषे यांची झलक सबसे अलग ही टॅगलाईन पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून 6 धावा येत आहेत. आता सनी परेड, आता इंजिन दोन्ही एंडने गरम झाले. एक एंडने जिगर दांडेकर यांची फलंदाजी असरदार तर दुसऱ्या ठिकाणी सनी परेड बहारदार. ऑन साइडला बॅकलिपचा उपयोग केलाय खूप सुंदर पद्धतीने. चेंडूला इनटू द गॅप मध्ये लॉंग लेग, सीमारेषा पार, जमिनीला गुदगुल्या करत चेंडू झालाय फर्रार. मिळतील धावा 4. चौकार. पायाशी हाय आई तुझा माहेर, डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर.
गेला मैदानाच्या दिशेने एकंदरीत स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 38 या अंकांवर. सुरुवात अतिशय कडक झाले. प्रत्येक खेळाडूला मी विनंती करतोय जी खेळपट्टी आहे ती खेळपट्टी आपण सोडून बाहेरच्या दिशेने पाणी प्या. खेळपट्टीवर कुठल्याही पद्धतीची टीम मीटिंग होणार नाही. पंचांकरिता विशेष करून ही सूचना असेल, कारण की येत्या 4 दिवस ही खेळपट्टी आपल्याला जिवंत ठेवायची आहे. 38 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचा जो प्रवास आहे, सुंदर सुरुवात ही अगदी पाहायला मिळाली. दिवाळीच्या सत्रापासून अगदी ही सुरुवात झाली आणि जवळजवळ आज मार्चच्या महिन्यामध्ये होळीच्या या शुभ मुहूर्तावर हे शुभ आयोजन अगदी आपण पाहत आहे. मोर्यालवन चव्हाणपाड्याच्या मैदानापासून चेडोबास्फोट जांभूलपाड्याच्या मैदानापासून आज कित्येक पाड्यांमध्ये आपण बघितलं विशेष करून आयोजन. आज वसई तालुका, भिवंडी तालुका आणि वाडा तालुका या 3 तालुक्यांनी संमिश्र अशी वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन आपण पाहू शकाल. 175 पेक्षा जास्त संघांचा समावेश, 3,500 पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग आणि अगदी 3 तालुक्यांनी ही संमिश्र वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन आपण पाहू शकाल. हा सुजलाम आणि सुफलाम प्रवास अगदी पाहायला मिळतोय. 38 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. राऊंड द विकेटने गोलंदाज जास्तीत जास्त बाहेर छेडखानी करण्याचा हलकासा प्रयत्न होता. पंचांचे दोन्ही हा समांतर गणेश धावडे यांना आपण पाहताय. मॅन फ्रॉम पालिवली, एक दर्जेदार क्रिकेटर ज्याने ओपन क्रिकेट खूप सुंदर पद्धतीने हाताळलं. प्रतीक पाटील यांच्या समवेत तेच गणेश धावडे मैदानाच्या दिशेने आपण पाहू शकाल. 39 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. 39 स्विच खेळण्याचा प्रयत्न, अगोदरच बॅकलिप ही चेंज केली होती आणि त्याच कारणास्तव गोलंदाज यावेळेस थोडासा शार्प राहिला. लेंथ हलकीशी मागे खेचले आणि तदनंतर चेंडू आणि बॅटचा समन्वय न होता चेंडू सरळ निघून गेलाय. डॉट बॉल. 39 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. 39 रन्स ऑन अ कार्ड. आज प्रमोदजी शेडगे अगदी यांच्या समवेत आम्ही सुद्धा आज समालोचन कक्षेमध्ये जॉईन आहोत आणि आमचं सुद्धा हे अवभाग्य की आमचे गुरुवारी आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी उपस्थित झाले. ऑन साइडला चांगला स्ट्रोक आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड. 1 बाउन्सचे चेंडू क्लिअर होईल. अगदी स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्यात मिळतील धावा 4. चौकार 4 रन्स. आतापर्यंत काय घडलंय महत्वाचं नाहीये, परंतु या मॅच मध्ये मला छाप सोडायची आहे. या मात्र कॉन्फिडन्स लेवलने अगदी ही फलंदाजी होत असणार. आणि क्रिकेटचं पहिलं अक्षर आपण नेहमीच म्हणतो ना, सी फॉर कॉन्सन्ट्रेशन. तुमचं लक्ष किती केंद्रित आहे. सी फॉर कंट्रोल. तुम्ही किती कंट्रोलने, किती पेशन्सने खेळताय मैदानाच्या दिशेने. सी फॉर कॉन्ट्रीब्युशन. तुमची सांघिक भागीदारी ही कशी आहे. आणि सी फॉर कॅल्क्युलेशन. तुम्ही किती अभ्यासपूर्वक खेळतायत. या गोष्टी खूप महत्वाच्या. आणि आजच्या दिवसामध्ये परिपूर्ण शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळाले जिगर दांडेकरच्या माध्यमातून. या अगोदर चुकी काय होती. शॉर्ट सिलेक्शन तर योग्य होतं, परंतु ज्या दिशेने क्षेत्ररक्षक होते त्या दिशेने मारत होते. परंतु आजच्या दिवसामध्ये काहीतरी हे वेगळं पण या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. इंटू द गॅप मध्ये खेळले जास्तीत जास्त आणि त्याचं बेनिफिट सुद्धा मिळालंय. धावफलक बोर्डवर आहे 44 अंकांवर. 44 रन्स ऑन अ कार्ड. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मिस्टर संदीप या ठिकाणी सुसज्जित होईल. ऑन साइडला जागा बनवून खेळलेत. भिरकावून दिला या चेंडूला. एसके यांच्या स्वागताकरिता मिळतील धावा 6. षटकार. थँक्यू. या 6 धावा येतात आणि 6च्या मदतीने सांघिक अर्धशतक 50 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. आणि अजूनही धावा येत आहेत. इनटू द गॅप मध्ये पुन्हा एकदा चेंडू खेळलाय, परंतु हलकासा फोर्स कमी झाला. इन मुवमेंटला चेंडूला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू फोर्सनेच निघून गेला. 4 धाब्यांकरिता देत दनादन बल्लेबाजी आणि धावफलक 54 या अंकांवर. आणि स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले 54 या अंकांवर. वैयक्तिक 41 धाब्यांवर खेळी करत असताना वॉड इनिंग बाय मिस्टर जिगर दांडेकर. जिगर मैदानाच्या आतमध्ये झालाय बेफिकर. समोरच्या दिशेने खेळलाय. अगदी मिड ऑन क्षेत्रात चेंडू निघून आलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे मिस्टर निकेश याला आपण पाहताय. चेंडूला उचलून जोपर्यंत फेकी केली जाते तोपर्यंत अगदी एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर येते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 55 या अंकांवर. हे धावफलक अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. 2025 वर्ष खूप काही अगदी आपल्या या भारतीय क्रिकेट रसिकांना अनुभवाकरिता मिळालं. आनंदाचे क्षण हे खूप मोठ्या प्रमाणात.
कारण की अंडर-19 महिलांनी सुद्धा अगदी वर्ल्ड कप जिंकून आणला. त्यानंतर अगदी मागीलच आठवड्यामध्ये संपूर्ण भारतीय प्रेक्षकांची छाती अगदी गर्वाने फुलून आली आणि दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर पुन्हा एकदा तिरंगा लहरताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि पुन्हा एकदा रोहित ब्रिगेड आणि त्यांच्या संपूर्ण खेळाडूंनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न अगदी सत्यामध्ये साकारलं आणि जवळजवळ ही तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहू शकाल भारताने जिंकून आणली. पहिल्यांदा अगदी असं पाहायचं झालं तर शेअर झाली होती सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखाली. त्यानंतर 2013 मध्ये MS धोनी यांनी जिंकले आणि आता अगदी 2025 मध्ये अगदी आपण पाहू शकाल रोहित शर्मा याने मात्र ही चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या भारतामध्ये पुन्हा एकदा आणले. यावेळेस हो चेंडूने केला ओव्हरटेक, एन मोमेंटला झाला बाउन्स आणि बाउन्स चेंडूवर मिळाला पुन्हा एकदा 4 धावा चौकार. आणि आज चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड गोज ऑन 59 रन्स ऑन अ कार्ड. 59 अंकांवर हे धाव फलक आणि वैयक्तिक 46 धाब्यांवर ही खेळी काय आणखी अर्धशतक पाहायला मिळेल का या पहिल्या दिवसामध्ये. आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, धावा समोरच्या दिशेने येतात परंतु वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर. आतापर्यंत वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये जी हाफ सेंचुरी झाल्या त्या आहेत तब्बली 15. काही 16वी येईल. जिगर दांडेकर अगदी आपण पाहताय आज कान मंत्र अगदी कामास आलाय असंच म्हणावं लागेल. खूप चांगल्या पद्धतीचा खेळ अगदी आकारला गेलाय 60 अंकांवर. 4 धाबींची आवश्यकता आहे. स्लॉक करण्याचा प्रयत्न अगदी हलकासा आपण पाहू शकाल चेंडूपासून लांब राहिला आणि बाउन्सने अगदी बीट होत असताना सरळ चेंडू यसी रक्षकांच्या हातखंडामध्ये अगदी विसावला जातोय. संदीपजी घोषे, दामोदरजी शेळकर आपण पाहताय. त्यानंतर संजयजी लाताडा आहे, संदीपजी घोषे आणि संदीपजी घोषे आणि प्रमोदजी शेडगे यांना म्हणायचं झालं तर मैत्री दुनियेतील हे दोघेही गोड व्यक्तिमत्व आहेत. बालपण एकमेकांसमोर घालवलंय. त्यानंतर काही टिंगल टवाळ्या सुद्धा असतील ज्या बालपणामध्ये त्या आठवणी गूढ आठवणी आज पुन्हा एकदा रुजू होतील आणि चर्चेला सुद्धा उधाण येईल. थोड्याच वेळामध्ये मात्र ते सुद्धा आपल्या समवेत जॉईंट होतील आणि ते सुद्धा सांगतील की कशा पद्धतीने मात्र या परिसरामध्ये त्यांनी सुद्धा अंडरम क्रिकेट हे विशेष करून हाताळले. कारण प्रत्येकाला एक प्रश्न आहे, प्रमोदजी शेडगे कधी क्रिकेट खेळलेत की नाही, तर यस खेळलेत. त्यांच्या नावावर सुद्धा चांगले रेकॉर्ड्स आहेत. हलक्याच्या हाताने सन्मानपूर्वक खेळलाय. एक धाव या ठिकाणी कंप्लीट झालाय. चेंडूला असून फेकी केली जात आहे. डेंजर झोन कडे जिगर दांडेकर आहेत परंतु ओहो आज नशिबाची साथ आहे. आज नशीब परिपूर्ण बलवान आहे आणि अगदी आपण पाहायला झालं तर या झाल्यात 50 धावा. जिगर चौ बाजूने बॅट दर्शवायची आहे. हे आहे 16वे अर्धशतक वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये आणि त्या मातीच्या खेळपट्टीला अगदी आपण पाहू शकाल हे नमन केलं जात आहे. व्हॉट इनिंग्स, इनक्रेडिबल इनिंग. 50 धावा आणि स्कोर कार्ड तब्बली जाऊन पोहोचले 64 या अंकांवर. 64 3.4 चेंडूंचा खेळ झालाय. याच अगदी विभागामध्ये म्हणायचं झालं तर सूरज कोठावलेने अगदी पहिली हाफ सेंचुरी झळकावली होती या पहिल्या मॅच मध्ये अगदी आपण पाहिलं आयोजनामध्ये. आणि अगदी आपण पाहू शकाल साई स्पोर्ट्स आयोजित कैलासवासी पप्पू पलते स्मृती चषकामध्ये हे आले 16वे अर्धशतक वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून. इथून आतापर्यंत स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 64 64 हाफ सेंचुरी. जिगर दांडेकर अगदी बेफिकर खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून अगदी थोडासा लांब राहिला हा चेंडू आणि जवळजवळ मिडल स्टंपवर अगदी पिचिंग झाला होता. त्यानंतर बाउन्सने बीट झाले. थोडंसं वेट अँड वॉच देऊन खेळणं खूप महत्वाची भूमिका असेल मातीच्या खेळपट्टीवर. जसं ऊन सरत जाईल तसं खेळपट्टी अधिक टणक होऊन जाईल. आज पहिला दिवस आहे या स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसांमध्ये धावींचा वेग प्रचंड आहे. मोठा फटकावून साईटला सुपर स्ट्रोक आखू टप्प्याच्या लेंथला जैसी गेंद वैसी नसीहत. क्रिकेट मध्ये एक सूत्र आहे, अच्छे गेंदों का सन्मान और बुरे गेंदों का अपमान. काय फलंदाजी जिगर दांडेकरच्या माध्यमातून आणि अगदी म्हटलं झालं तर आज गुरुमंत्र कामास आलाय. या 6 धावा स्ट्रॉंग फिनिश सुद्धा झालाय. 70 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात आणि 71 धावेंचा पाठलाग अगदी करायचा आहे. जिगर पुन्हा एकदा कॅमेरामॅनच्या दिशेने अगदी बॅट आपण दर्शवायची आहे. खूप सुंदर पद्धतीचा खेळ आणि अगदी वैयक्तिक म्हणायचं झालं तर 57 ते 58 धावेंचं अगदी योगदान आपल्या संघाकरिता आणि हे 16वे अर्धशतक वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून. व्हेरी वेल प्लेड जिगर. आणि अगदी म्हणायचं झालं तर इथून शब्द जो दिला होता तो पार पडलाय आणि स्कोर कार्ड बोर्डवर आहे तब्बल 70 रन्स ऑन कार्ड आणि 71 धावेंचा पाठलाग हा पुन्हा एकदा करावा लागेल. आता 71 धावेंचा पाठलाग हा कशा पद्धतीने होईल हे पुन्हा एकदा तुमच्या समवेत सांगण्याकरिता
पालघर भूषण ज्यांना मात्र एक पुरस्कार मिळाला आणि द व्हॉइस ऑफ सुप्रीमो अशी त्यांची ओळख आहे. प्रमोदजी शेडगे पुन्हा एकदा जॉईन होतील. तत्पूर्वी आम्ही देतोय नाणेफेकीकरिता कॉल. चला मैत्री ग्रुप उसगाव आणि आई जीवदानी दहिसर दोन्ही संघाचे कर्णधार आपण उपस्थित राहा टॉस बॉक्स मध्ये. स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय आज स्मृती चषक. 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 साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक. साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक. स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय आज स्मृती चषक. 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 आदरणीय सन्माननीय अविनाशजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमच्या जाडणे गावातील एक अनमोल रत्न आणि समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. मी विनंती करेन अविनाशजी हेमंत पाटील आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. तृतीय क्रमांकाचं त्यांनी पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केलेला आहे. मी विनंती करेन अविनाशजी पाटील आपण या. आपलं सहर्ष स्वागत आहे. चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचंय. दोन आमच्या रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये पंच पाहायला मिळतात. गणेश धावडे अँड संजय भोईर वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. वेलकम अविनाशजी पाटील यांचं करूया आपण सहर्ष सुस्वागतम. प्रणिलजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आणि नितीनजी यांचं सुद्धा या ठिकाणी वेलकम आहे. दामोदरजी शेळका साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आज त्यांना सुद्धा अभिमान असावा की आपला सुपुत्र एक चांगला खेळाडू आणि पोलीस महाराष्ट्र पोलीस म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते निलेश शेळका आणि त्यांचेच पिताश्री या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सामन्याला होईल सुरुवात. जिगर दांडेकरने जी बॅटिंग केली जिगरीने त्याने खेळ दाखवला. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग बाय जिगर दांडेकर. कॉंग्रॅच्युलेशन. अर्धशतक या स्पर्धेतला आपल्याला दुसरं पाहायला मिळतं. सेकंड आई जीवदानी दहिसर टीमने टॉस जिंकून प्रथमतः हा फिल्डिंग स्वीकारले आणि मैत्री ग्रुप उसगाव टीमला पाचारण केले गेले ते बॅटिंग साठी. सामन्याला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज सनीला आपण पाहतायत निकेश आणि एका साईडला संदीपला आपण पाहतायत. नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉलने सुरुवात झाली. 72 धावांचं 71 धावांचं टार्गेट गेल्या मॅच मध्ये 72 धावांचं टार्गेट पाहायला मिळतं. म्हणजेच खेळपट्टी अक्षरशः ही फलंदाजांच्या प्रेमात पडलेली आहे. जिगर दांडेकरने जबरदस्त बॅटिंग करत असताना चौबाजूने खेळ साकारला आणि जेव्हा अर्धशतक झालं तेव्हा खेळपट्टीला त्याने मानवंदना दिली. ही खूप महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. सरळ बॅटचा उपयोग अगदी चांगला बॉल होता. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. आपण पाहतोय ती स्पर्धा साई स्पोर्ट्स उसगाव आयोजित कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषक 2025 आजचा पहिला दिवस. सातत्याने 4 दिवस ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रो प्ले स्पोर्ट्स या चॅनलला आपण नवीन असाल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. बेलवर क्लिक करा. फॉलो अँड शेअर करायला विसरू नका आणि या मॅचचा मनमुराद आनंद घ्या. बॅटचं टॉपेज व्यवस्थित टेलिव्हिजन नव्हतं आणि फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. संदीप गॉन. साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक. साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक. स्वर्गीय
स्वर्गीय पप्पू फलते ठेवलाय आज स्मृती चषक स्वर्गीय Thank you. पप्पू फलते चला ठेवलाय थोडेसे बॅटरने घाई करा, वेळ तोडू नका, कारण आपण लेदर बॉल क्रिकेट खेळत नाहीये, तर टेनिस बॉल क्रिकेट खेळतात की तुम्हाला पॅड हेल्मेट वगैरे बांधून तयार राहायचंय, फक्त बॅट घ्यायची, सेफ्टी गार्ड घालायचं आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. वेळ फार महत्वाची गोष्ट आहे, नेहमीच मी उल्लेख करत असतो. वसई तालुका आदिवासी एकता क्रिकेट फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या स्पर्धा होतात त्या नीटनेटकं आणि साफसूत्र पारदर्शकतेचं आयोजन पाहायला मिळतं आणि डिसिप्लिन क्रिकेट हे त्यांच्या नसानसामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. ही खूप महत्वाची बाब आपण पाहू शकाल. पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये 12 टीम्सला प्राधान्य, त्यामध्ये तुम्हाला 4-4 षटकांचे सामने खेळायला मिळतात. 9:30 वाजता बॉल डिलिव्हर्ड होतो, 5:30 पर्यंत सर्व सामने संपन्न होतात. या गोष्टीच क्रिकेटला अनुसरून पाहायला मिळत आहेत. तिथे थोडीशी चुकी झाली, चुकीला माफी नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. पाहता पाहता 2 धावा अर्जित केल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु 2च धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 22च्या स्वरूपात. गणेश गायकर आम्हाला दर्शवत आहेत की जाऊन पोहोचते 4 वर. 4 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. प्रणिलजी चौधरी साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम व जनरेटरची ज्यांनी व्यवस्था केलेली आहे, जनरेटर ज्यांनी मात्र जरूर आपण पाहू शकता त्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. प्रणिलजी चौधरी साहेब, आपलं हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपला मोलाचा सिंहाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे अविनाजी हेमंत पाटील, आमच्या जाडणे गावातील अनमोल रत्न आणि आज समाजसेवेचा वसा आणि वारसा जपणारा असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये आज सुखदुःखात ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने जोपासना केली गेले समाजसेवेच्या भूमिकेत, आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत असताना आमच्या VIP डायसवर अप्रतिम रायसिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू टॉच झाला, कारण ही मातीची खेळपट्टी आहे आणि मातीची खेळपट्टी शेणाने सारवलेली खेळपट्टी जेव्हा असते तेव्हा गोलंदाजाचा बोलबाला हा सातत्याने कायम स्वरूपात पाहायला मिळतो. जेव्हा सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असते तेव्हा गोलंदाजांचा बोलबाला राहतो, परंतु जास्तीत जास्त धावा खर्च सुद्धा होताना पाहायला मिळतात. इथून बिमरच्या स्वरूपात हा नो बॉल आणि इथून गोलंदाजी रद्द होईल, कारण एकाच षटकामध्ये 2 बिमर तुम्ही या षटकामध्ये टाकलेले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला ही गोलंदाजी बंदी आणली जाईल. संघाची धावसंख्या 5. यानंतर होणारा सामना पाहायला मिळेल मैत्री ग्रुप उसगाव आणि आई जीवदानी दहिसर. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपण पाहत आहेत. भव्य दिव्य ट्रॉफीज आणि या ट्रॉफीसाठी सुरू असलेला संघर्ष. आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेलं वलय, त्यामध्ये टेनिस बॉल क्रिकेटचे सुवर्ण दिवस. कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं की ISPL सारखा एक मोठा स्टेज मिळेल प्रत्येक खेळाडूला, परंतु आलेत ते दिवस. शॉट ऑफ लेन चेंडू होता, हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलंय, सरळ चेंडूला पाठवलंय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. एक अप्रतिम दणदणीत सुरुवात, 4 रन चौकार. अतिशय ओल्ड इज गोल्ड हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. या मैदानाची रूपरेषा आपण पाहिली तर भरपूर इथे ओपनचे सामने सुद्धा झालेत आणि मोठमोठे खेळाडू सुद्धा याच मैदानाला पदस्पर्श करत असताना ऐतिहासिक मैदान म्हणून या मैदानाची ओळख या पालघर जिल्ह्यामध्ये, वसई तालुक्यामध्ये आणि उसगाव विभागामध्ये आपण पाहत आहेत. आणि त्याच मैदानात सुरू असलेला कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषक 2025 आपण अनुभवतायत. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा साई स्पोर्ट्स उसगाव आयोजित प्रेझेंट करणारी ही स्पर्धा. फलकावर धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. सिंगल डबलला महत्व देत आहेत, परंतु सिंगल डबल या सामन्यामध्ये 71 धावांचा पाठलाग करताना षटकार आणि चौकार या 2 गोष्टी खूप मायने राखतील आणि त्याची भाषा ही तुम्हाला बोलावीच लागणार आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान आणि त्यामध्ये आज या खेड्यापाड्यातील खेळाडू खऱ्या अर्थानं त्यांची गुणवत्ता ठासून भरलेली आहे आणि ती गुणवत्ता बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धेचा आयोजन वेगवेगळ्या विभागामध्ये केलं जातं आणि जोमाने हे आदिवासी बांधव खेळत असतात. आज संपूर्ण आदिवासी बांधवांचा विचार केला तर भरपूर पुढे गेलेत. फिनिक्स पक्षाप्रमाणे ते राजकीय क्षेत्र असो, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक या सर्व काही गोष्टींमध्ये आज अग्रेसर असलेला आमचा
एकंदरीत आदिवासी बांधव पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये आज क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणारी ही मंडळी आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 11 रन, 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक दुसरा आहे. सुमित गरेल गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेटने. अप्रतिम, क्या बात आहे. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. थोडासा बाहेर निघणारा, हवेत जणू काही स्विंग यावेळेला केला गेला. स्विंग अँड मिस. सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. अप्रतिम लेग कटर, ऑफ कटर, क्या बात आहे. सुमित गरेल अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. ही कला आहे, निसर्गाने दिलेली देणगी प्रत्येकाला, म्हणजेच ती कला, आणि कला टिकून ठेवणं ही साधना आहे. त्या कलेवर तुम्ही प्रेम करा, परंतु त्या कलेवर कधीही अहंकार करू नका. आणि ती कला यावेळेला सादर करत असताना सुमित गरेल ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. हा चेंडू वेगवान होता, परंतु व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर, आणि पंच वळतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 12. 71 धावांचा पाठलाग करताना अजून सुद्धा 59 रनची आवश्यकता. म्हणजे षटकार चौकारांची भाषा ही तुम्हाला बोलावी लागणार आहे. त्यासाठी तुमच्या अंगातील असलेला सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ले आहे. अप्रतिम चांगला बॉल होता. खोलवर चेंडू पाहायला मिळतो. वाईट यॉर्करने चेंडूची सांगता झाली. 1 रन मिळेल. मजबूर केलं होतं या बॉलला खेळण्यासाठी सुमित गरेलने. फार कमी वय आहे सुमित गरेलचं, परंतु त्याची गुणवत्ता ही अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. व्हेरिएशन असणारा गोलंदाज. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स, आणि आकृतीपेक्षा सुमित गरेलची कृती या सामन्यामध्ये अतिशय सुंदर पाहायला मिळते. ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. मनगडाचा चांगला वापर केला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी येणारा चौकार. गुड शॉट. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 17 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले 8.50च्या सरासरीने. अतिशय चांगलं आयोजन, नियोजन, आणि त्यामध्ये माणुसकीचं नातं रोवणारं अशी ही आमची लाडकी आयोजक कमिटी आपल्याला पाहायला मिळते. म्हणतात ना, दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांची एक दीपमाळ तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं की फुलांचा फुलहार तयार होतो, आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक नातं तयार होतं. त्यामधले हे आमचे लाडके आयोजक सातत्याने खूप चांगले कष्ट घेत असताना पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण स्पर्धा आयोजन नियोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, परंतु ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं फार डिफिकल्ट असतं. जेवढा वेळ आपण फॅमिलीला देत नाही तेवढा वेळ मात्र या मैदानाला दिला जातो, आणि त्यानंतरचं हे मैदान मात्र फुलताना पाहायला मिळतं. या गोष्टी खूप आवर्जून सांगाव्याशा वाटतील, कारण खेळाडू खेळून जातात, संघ खेळून जातात, परंतु आयोजन कसं आहे हे मात्र काही जणांना माहिती आहे. ऑन साइडला काय फटका खेळलाय. सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅट 6 षटकार. मॅग्निफिसंट टायमिंग 6. निकेश मस्करच्या बॅट मधून एक क्लास षटकार पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धावांकरता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या अगदी मधोमध निकेश मस्कर इज ऑन फायर. षटकार चौकाराची भाषा बोलायला हवी. संघाची धावसंख्या 23 धावा, 23 रन्स 2 बॉलच्या समाप्तीनंतर. अप्रतिम खाली राहिला होता सबमरीन डिलिव्हरी जिगर दांडेकर, ज्या फलंदाजाने विथ द बॅटने अर्धशतक झळकावलं. झंझावती बॅटिंग पाहायला मिळाली. अतिशय वाकण्याजोगे बॅटिंग करत असताना मानवंदना त्याने केली. अर्धशतक झळकावल्यानंतर हे टेनिस बॉल क्रिकेटवरचं प्रेम आहे, कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. क्रिकेट हा आमचा धर्म झालाय, हेच प्रत्येकाने व्यापून टाकले गेले. चांगला बॉल यष्टांच्या वरून हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना डॉट बॉलची सांगता होते.
संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ते आतापर्यंत 23 रन. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकातील 4 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित 8 बॉल शेष राहिलेत आणि 8 बॉल मध्ये भरपूर धावांचा अजून वेग वाढवावा लागेल. आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 24. 4 बॉलच्या समाप्तीनंतर. शॉट थर्ड मॅन आपण पाहताय. शॉट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, लॉंग ऑन, मिड ऑन, डिप मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. अप्रतिम, क्या बात आहे जिगर दांडेकर. अतिशय चांगला हा बॉल. आता ही कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळते. व्हेरिएशन. जर अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला फलंदाजांपासून वाचायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या चेंडूची उत्क्रांती करावी लागणार आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस या गोष्टी कराव्या लागतील. हुकच्या फटक्यात कन्वर्ट करणारा फटका लॉंग शॉट रिझनला. फार वेगाने चेंडू आउटफील्ड फास्ट. चेंडू थांबण्याचं नाव घेणार नाहीये. 4 रन मिळतील. नशिबाचा चौकार. संघाची धावसंख्या फलकावर 28. विजयासाठी आता जवळजवळ 43 रनची आवश्यकता 6 बॉल मध्ये. थँक्यू. या आपण आदरणीय सन्माननीय अविनाशजी हेमंत पाटील अडणेगावचे अनमोल रत्न समाज सेवक आणि त्यांचे यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी विनंती करेन संदीपजी घोषे माजी उपसरपंच उसगाव या आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. थोडा वेळ रजा घेत असताना दामोदरजी शेखर साहेब अजून 3 ते 4 दिवस ते सातत्याने येत राहतील. 4थ्या दिवसामध्ये त्यांचा संघ शिरवली संघ खेळताना पाहायला मिळेल. माईची उद्धार शॉल आणि ज्या वेळेला स्वागत होतं त्यावेळेला टाळ्यांचा कडकडाट हा यायला हवा. टाळ्यांचा गजर हा यायला हवा. अविनाशजी पाटील साहेब धन्यवाद आपला मनपूर्वक. थँक्यू व्हेरी मच. तृतीय क्रमांकाचा पारितोषिक त्यांनी मात्र स्पॉन्सरशिप केले या स्पर्धेला. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आहेत प्रणिलजी चौधरी साहेब ज्यांनी रोख रक्कम व जनरेटरची व्यवस्था केलेली आहे. तर प्रणिलजी चौधरी साहेब यांचं सुद्धा यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. माजी उपसरपंच आदरणीय संदीपजी घोषे साहेब यांच्या शुभ हस्ते प्रणिलजी चौधरी साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान. या ठिकाणी आपण मायेची उद्धार शाल त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ अर्थातच फुलांप्रमाणे रंगीबेरंगी फुलांप्रमाणे आपण फुलत राहा असा बुके आणि या स्पर्धेची गोड आठवण कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषक सन्मान चिन्ह आपल्याला सन्मानित केलं जात आहे. दुसऱ्या बॉलवर षटकार आणि विजयासाठी 37 रनची एकंदरीत अजून सुद्धा 36 रनची आवश्यकता असेल. 5 बॉल मध्ये 36 रन हे सामन्याचं समीकरण. पहिला बॉल वाईट आणि त्यानंतर षटकार ठोकला मिस्टर अजयच्या बॅट मधून. क्लास. षडंपूल केला जातोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत आपण पाहतायत फक्त आणि फक्त एकी रिव्हर सॅटिस्फाईड दुहेरी रिव्हर सॅटिस्फाईड राहावं लागेल. आता हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. डोळ्याचं पारणं फिटेल आणि पारदर्शकता कशी असावी या स्पर्धेची. आउटसाइड द ऑफ स्टंप सोडून जाणारा हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती 38 धावा झालेल्या आहेत. 38. 33 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 3 बॉलचा खेळ झाला. 2 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या 39. चहूबाजूने आपण पाहिलं तर अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेची जी उभारणी केली गेली स्टँड्स आहेत आणि 51,000च्या स्पर्धेला लाजवेल असा आयोजन नियोजन. भव्य दिव्य ट्रॉफीज मॅन ऑफ द सिरीज बायसिकल युट्यूब लाईव्ह. षडंपूल केला जातोय. फिल्डर त्या ठिकाणी खराब फिल्डिंग. 4 रन चौकार. साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक. साई स्पोर्ट्स उसगाव संघाची पाहूया वेगळीच झलक. स्वर्गीय पप्पू फलते
ठेवला याच स्मृतीच्या शरण स्वर्गीय पप्पू फलते ठेवला याच स्मृतीच्या शरण आजपासून या कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषकाला सुरुवात झाली. सातत्याने 16 तारखेपर्यंत या टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न व्हाईट बॉलचा इशारा येत असताना खूप वाईटवर वाईट येत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 44. विजयासाठी 27 रनची आवश्यकता. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत जवळजवळ 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 44. चांगला बॉल होता. पंचांकडे दाद मागितले. ऑफ स्टंप पिचिंग आहे असं पंचांचं म्हणणं आहे. आता शेवटचे 2 बॉल उर्वरित शेष राहिलेत. आदरणीय सन्माननीय समाजसेवक एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व निलेशजी मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. एक समाजसेवक या नात्याने जास्तीत जास्त ज्यांना प्रेम मिळालंय आणि त्यांचं करूया आपण सुस्वागतम. शेवटचा बॉल आणि हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या तिन्ही ट्रॉफी इतर उत्तेजनार्थ बक्षिसे जे आहेत ते आदरणीय निलेशजी मडवी साहेब एक समाज सेवेचा वसा आणि वारसा असं जपणारं व्यक्तिमत्व आणि एक पाऊल समाजसेवेकडे हे मात्र त्यांचं ब्रीद वाक्य आपल्याला पाहायला मिळतं. असे निलेशजी मडवी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. अशा प्रकारे विजयी होत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आई गावदेवी निंबवली ज्या संघाने अतिशय चांगला खेळ दर्शवला. चला हँडशेक करायला विसरू नका मस्करपाडा. ही टीम साई माऊली स्पोर्ट्स मस्करपाडा. आपण आलात, चांगला खेळ दाखवला त्याबद्दल आपले सुद्धा मनपूर्वक आयोजकांच्या माध्यमातून हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. आणि इथून आपण पाहतायत आई गावदेवी निंबवली टीमने अतिशय चांगला खेळ करत